खम्माघाडी सर्वांना. गुलाबी थंडीत सकाळी 7 वाजता उठून गरम गरम पाण्याने आंघोळ करून मी रेडी आहे उरलेलं जयपूर एक्सप्लोअर करायला. आधी पोठोबा आणि मगच विठोबा हा मंत्र जोपासून मी मस्त नाश्त्यावरती ताव मारला आणि आम्ही या सुंदरशा हॉटेलमधून चेकआउट करून निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. मंगलमूर्ती. सर्वप्रथम मी आलोय पत्रिका गेट पाहायला. सवाई राजा जयसिंग यांनी हे जयपूर शहर बनवलं. तेव्हा त्यांनी शहरात प्रवेश करायला मुख्य 7 गेट्स बनवलेले, पण 9 हा आकडा शुभ असल्यामुळे 2 आणखीन गेट्स बनवण्यात आले. त्यातलाच हा एक पत्रिका गेट. या गेटवरचे डिझाईन्स, कोरीव काम, रंगकाम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेडिशनल राजस्थानी आर्टचं रिप्रेझेंटेशन आहे. इथे मी मस्त छान छान फोटोज काढले, कारण ही जागाच मुळात आहे फोटोजेनिक. 2 कपल्स तर चक्क इकडे प्री वेडिंग शूट देखील करत होते. मग काय, मी मस्त घोड्यावरती बसलो आणि गेटच्याच अवतीभोवती थोडासा फेरफटका मारला, एकदम राजा महाराजांचं फिलिंग घेत. माझी काही ती हाऊस मिटल्यावरती मी चुपचाप त्या घोड्यावरून उतरलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. जयपूर सिटीमध्ये आज शिरताच तुम्हाला असं काही दिसतं. प्रत्येक घर, दुकान हे एक सारखंच दिसतं. ह्या दुकानांवरती इंग्लिश पाट्या सापडणं म्हणजे मोठा टास्कच असेल तुमच्यासाठी. राजस्थानची खरं तर खासियतच ही आहे. इथे प्रत्येक शहराने जणू आपापला रंग निवडून ठेवलाय आणि खरीदार तर इथे राहणाऱ्या माणसांना द्यायला हवी, कारण त्या सगळ्यांनी हे छान प्रकारे मेंटेन देखील ठेवलंय. मी आता आलोय जंतर मंतर पाहायला. तसा सायन्सचा आणि माझा फारसा काही संबंध नाही आहे, बट ऑल थँक्स टू पराग दादा, ज्याने आम्हाला ह्या संपूर्ण जागेची माहिती सांगितली. इथे विश्वातलं सर्वात मोठं सनडायल आहे. सनडायल म्हणजे काय तर सूर्याची सावलीवरून वेळ दाखवणारं घड्याळ. ज्योतिषशास्त्र, वेळ, दिवस, ऋतू हे जाणून घेण्यासाठी राजाने ही जणू लॅबोरेटरीज क्रिएट करून ठेवलेली. इथे सनडायल सोडून अजून 13 यंत्रणा आहेत जे आज देखील एक्झॅक्ट रिडिंग्स देतात. इथून वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे जयपूरचं सिटी पॅलेस. राजपूत, मुघल आणि युरोपियन आर्किटेक्चरचं मिश्रण असलेलं हे भव्य पॅलेस. जिथे नजर पोचेल तिथे सुंदर कोरीव काम आणि हे सगळे पेंटिंग्स तेही नॅचरल कलर्सने बनवलेले. येस, हे मायन्यूट डिटेल्स देखील चक्क हाताने कोरले गेलेले आहेत. कलाकारांनी वर्षोनवर्ष केलेली मेहनत ह्या आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला बघायला भेटते. इथून पुढे चालत चालत आम्ही जातच होतो हवा महलकडे, बट वाटेतच आम्हाला पाहायला मिळाला हा लाईव्ह पपेट शो. क्या बात है? अरे जोड़े में
राजस्थानमध्ये यायचं कारण बालिश असलं तरी हेच होतं की मला डेझर्टमध्ये कॅमल सफारी करायची होती आणि लाईव्ह पपेट शो पाहायचा होता. सो दूरच्या दुसऱ्याच दिवशी मनाचं समाधान झालं माझ्या हा पपेट शो पाहून. आता इथून पुढे मी आलो आहे जयपूरच्या सर्वात फोटोजेनिक जागेवर. येस, हवा महल. 1799मध्ये राजा प्रताप सिंग यांनी हा महल बांधला. त्यावेळेच्या राण्या पर्दा प्रथा पाळायच्या म्हणून खरं तर ही वास्तू बांधण्यात आली. या हवा महलला 365 खिडक्या आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे ह्या 5 मजली इमारतीला पायाच नाही आहे. हे सगळे टुरिस्ट स्पॉट्स सेंट्रल लोकेशनला असल्यामुळे आम्ही इथलं मार्केट तर पिंजून काढलं. जाम फिरून आम्ही थकलो म्हणून छोले कुलचे खाल्ले, मस्त चहा पियालो आणि ह्या पिंक सिटीचा आम्ही निरोप घेतला. खूप तासांचा प्रवास करून मी पोचलोय पुष्करला आणि हा होता माझा सेकंड डेचा स्टे. हे हॉटेल बेस्ट होतं. इथले वाईब्स कमाल होते. मरणाची थंडी होती सो अगदी बॉनफायरच्या बाजूला बसून आम्ही जेवत होतो. गावी खूप स्टोरीज आहेत ना. आमचं गाव खूप छोटं म्हणजे मोस्टली ना माहिती गाव आहे. मोजून 10 घरं आहेत. आत्ता कुठे लोकांनी घरा बांधली आहेत. या 5-10 वर्षात जास्त घरं बांधली. सुसाईडच्या खूप केसेस आहेत सुसाईड आणि हावभाव दिसतायत तिच्या चेहऱ्यावरचे. मास मर्डर झाले. नाही ऐकत मी तिथं. ती ऐकतच नाही. तिने इग्नोरच केलाय बाई. नको सांगू तुला सांगू ना. जेवण झाल्यावरती काही वेळ आम्ही अंग शेकवलं आणि सगळे आपापल्या रूम्समध्ये गेलो. सो असा होता माझा राजस्थान टूरमधला दुसरा दिवस, ज्यात आम्ही जयपूर एक्सप्लोअर केलं. खूप जास्त एक्सप्लोअर केलं आणि आम्ही कम्प्लिटली एक्झॉस्ट होऊन 3.5 तासाची जर्नी करून आता पुष्करला आलो आहोत. महाप्रचंड थंडी आहे बाहेर म्हणून मी आता शांतपणे माझ्या रूममध्ये बसलो आहे. लास्ट मिनिट पॅकिंग्स आहेत, ते आवरणार आणि मस्त ताणून देणार. पण त्याआधी रूमची टूर करूया. सो हा होता माझा रूम. एका माणसासाठी पूरक. आलिशान बेड, ड्रेसअप झाल्यावरती स्वतःला आरशात पाहण्यासाठी भला मोठा मिरर आणि वॉशरूम. सो आज देखील मी रूम मध्ये एकटाच आहे. सो ही अख्खी खोली माझी आहे. अब तो आ रहा